नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विशेषतः ब्रिटिशकालीन जमीन महसूल व्यवस्था हे कंबाईनसाठीचे PYQ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. यामध्ये एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपण जमीन महसुलाच्या संदर्भाबद्दलचे 3 भाग पडतात. एक म्हणजे कोणता? कायमधारा, दुसरं रयतवारी आणि तिसरं महालवारी. तुम्ही कंबाईनच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की कायमधारा, रयतवारी आणि महालवारी याच्यामध्ये सर्वात अधिक क्वेश्चन हे कोणत्या घटकावर विचारले गेले? तर सर्वात अधिक हे रयतवारीवर जास्त क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. म्हणजे 12 क्वेश्चन आहेत. 12 क्वेश्चनपैकी हे रयतवारीवर हे अधिक आहेत. त्याच्यानंतर आहे कायमधारा आणि महालवारीच्या संदर्भाबद्दलचा एक क्वेश्चन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे हा एक भाग लक्षात ठेवा. म्हणून महाराष्ट्राच्या संदर्भाबद्दल एक रयतवारी येतं, म्हणून ह्या रयतवारीवर हे अधिक फोकस हा कंबाईनमध्ये केलाय. त्यानंतर कायमधारा आणि नंतर महालवारी. आता लक्षात ठेवा की एक PYQ पाहण्याच्या अगोदर एक पार्श्वभूमी पाहूया आणि त्यानंतर मग मूळ मुद्द्याकडे येऊया. आता लक्षात ठेवा की ही जी जमीन महसूल व्यवस्था आहे, या जमीन महसूल व्यवस्थेच्या पार्श्वभूमीच्या संदर्भाबद्दल माहिती पाहत असताना लक्षात ठेवा की ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे, ही ईस्ट इंडिया कंपनीचं जमीन महसूल हे उत्पन्नाचं एक मुख्य साधन होतं. आता लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया कंपनी ज्यावेळेस भारतामध्ये आली, व्यापार करण्यासाठी म्हणून आली होती, त्यावेळी त्यांचं जमीन म्हणजे महसुलाच्या संदर्भाबद्दल किंवा रेव्हेन्यू उत्पन्न करायचं आहे त्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामधली अफू घ्यायची, चीनमध्ये विकायची, चीनमधली चिनी मातीची भांडी घ्यायची, जपानला विकायची, जपानमधलं कॉपर घ्यायचं आणि भारतात विकायचं, असा एक त्रिकोणी व्यापार करत होती. ज्यावेळी 23 जून 1757ला प्लासीचं युद्ध झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं जे दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीकडे आला त्यावेळेस त्यांच्याकडं जमीन महसूल व्यवस्था ही त्यांच्याकडे आल्याचा एक उल्लेख आपल्याला करता येईल. आणि खऱ्या अर्थानं हे ईस्ट इंडिया कंपनीचं एक उत्पन्नाचं मुख्य साधन राहिलं. दुसरा सर्वात महत्त्वाचा भाग इथं लक्षात ठेवा तो म्हणजे युद्धाचा खर्च भागवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीला पैसा हवा होता आणि हा रेव्हेन्यू त्याच्यातून जनरेट होत होता, त्यामुळं युद्धाचा खर्चही भागवायचा आहे. दुसरं, भारतीय वस्तूंसाठी विशेषतः कापूस, रेशीम गुंतवणुकीसाठी देखील काय पैसा हा आवश्यक होता, पण तो त्याच्यातून मिळाला. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं, प्रशासकीय नोकरशाहीचा खर्चही वाढलेला होता आणि तोही भरून काढायचा आहे. या सर्व गोष्टी म्हणून लक्षात ठेवा, युद्धाचा खर्च भागवणं, भारतीय वस्तू खरेदी करणं आणि प्रशासकीय नोकरशाहीचा खर्च वाढणं यासाठी म्हणून त्यांना एक महसुलाची आवश्यकताही त्यामध्ये होती. आता ह्या ज्या 3 मुख्य पद्धती आहेत, यामध्ये कायमधारा, त्यानंतर रयतवारी आणि तिसरी आहे महालवारी. लक्षात ठेवा, कायमधारा पद्धतीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की बंगाल, बिहार आणि ओरिसा या जवळजवळ भारतातल्या एकूण भूभागाच्या 19% भूभागावर, म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या 19% भूभागावर ही काय होती? कायमधारा होती. रयतवारी जी आहे तर ती मद्रास, मुंबई आणि आसाम याच्या एकूण भूभागाच्या किती टक्के? 51% भूभागावर होती. आणि महालवारी जी आहे ते उत्तर भारत, पंजाब यामध्ये एकूण भूभागाचे किती टक्के? तर ते 30% म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की दिवाणी अधिकाराच्या संदर्भाबद्दल जर आपण पाहतोय तर लक्षात ठेवा की 23 जून 1757ला प्लासीचं युद्ध झालं. त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं बंगालमध्ये पाया रोवण्याची भूमिका घेतली गेली, परंतु 16 ऑक्टोबर 1764ला बक्सरचं युद्ध झालं आणि ह्या बक्सरच्या युद्धानंतर जे अलाहाबादचा तह झाला 1765ला, त्यानुसार कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाची दिवाणी मिळाली. दिवाणी म्हणजे नेमकं काय? तर लक्षात ठेवा, महसूल गोळा करण्याचा कायदेशीर अधिकार हा ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. त्याचं स्वरूप व्यापाराकडून आता लक्षात घ्या कशामध्ये बदललं, तर ते राज्यकर्त्या वर्गांमध्ये बदलल्याची भूमिकाही आपल्याला त्यामध्ये दिसते. आता हा लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे. लॉर्ड म्हणजे हा जमीनदार आहे मूळतः, आणि हा जो लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे यांनी 22 मार्च 1793 रोजी ही कायमधारा पद्धत लागू केली होती. आता लक्षात ठेवा की हा जो लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे तिथं जी असणारे लॉर्ड्स आहेत म्हणजे जमीनदार आहेत, ह्याचा उद्देश हा होता, कुणाचा? हा कॉर्नवॉलिसचा हा उद्देश होता की आपण जर ही जमीनदारी पद्धत लागू केली गेली आणि त्याच्यामधून त्या जमीनदाराला जर अधिकचं उत्पन्न जर झालं, म्हणजे उदाहरणादाखल जर बघितलं गेलं तर जमिनीचे जे 4 प्रकार मोगल काळामध्ये होते, म्हणजे पोलस, पर्वती, चाचर आणि बंजर, ह्या 4 भागांमध्ये होती. म्हणजे लक्षात ठेवा
ही जमीन महसूल जी पद्धत आहे तर ह्या 3 भागापुरतीला मर्यादित केली होती, बंजर भूमीसाठी नाही. म्हणजे पोलस, पर्वती, चाचर आणि बंजर. पोलस म्हणजे काय, दरवर्षी उत्पन्नाखाली जी जमीन येते त्याला पोलस म्हटलं जातं. पर्वती म्हणजे काय तर 1 वर्ष आड करून उत्पन्न घेतलं जातं, आणि चाचर म्हणजे 3 वर्ष, आणि बंजर म्हणजे 4 किंवा 5 वर्षानंतर उत्पन्न घेतलं त्याला बंजर भूमी असं म्हटलं जातं. तर याचा मूळ उद्देश काय होता कॉर्नवॉलिसचा, की ह्या जमीन महसूल पद्धती वेळ ज्यावेळेस आपण हे जमीनदाराला त्याच्याबरोबर करार करतोय 30 वर्षासाठी, पहिल्यांदा 10 वर्षासाठी होता, नंतर तो 30 वर्षासाठी राहिला. मग त्याचा उद्देश हा होता की जमीनदाराला जर अधिक नफा मिळाला तर तो काय करेल, या बंजर भूमी ही लागवडीखाली आलेली, हा उद्देश याचा होता. आणि सरकारचं उत्पन्न हे निश्चित वाढेल आणि एकनिष्ठ जमीनदार वर्ग निर्माण करणं, हा लॉर्ड कॉर्नवॉलिसची ही मूळ भूमिका ही त्यामध्ये दिसते, एक आपल्याला सांगता येईल. आता लक्षात ठेवा की कायमधारा महसूल पद्धतीमध्ये कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला. म्हणजे लक्षात ठेवा, कायमधारा महसूल पद्धतीमध्ये कोणत्या वर्गाला अधिक फायदा झाला, तर लक्षात ठेवा, तर तो फक्त आणि फक्त जमीनदाराला झाला. म्हणजे शेतकरी, कारखानदार आणि कारागीर यांना नाही, तर फक्त केवळ आणि केवळ जमीनदाराला फायदा झाल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे लक्षात ठेवा की कायमधारा पद्धतीलाच काय म्हटलं जात आहे, कायमधारा पद्धतीला म्हणजे जमीनदारी असं म्हटलं जात आहे, किंवा इस्तमरारी असं देखील म्हटलं जातं याला. जमीनदारी पद्धतीला जमीनदारी पद्धती, कायमधारा पद्धती किंवा इस्तमरारी पद्धती असं म्हटलं जातं. याच्यामध्ये जमीनदाराला जमिनीचे मालक म्हणून हे त्याच्यामध्ये काय केलं होतं, घोषित केलं होतं. त्यांचे हक्क हे काय होते, वंश परंपरागत आणि हस्तांतरणीय हे करण्याची भूमिका त्यामध्ये घेतली गेली होती. जमीनदार आणि सरकार, म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे हा जमीनदार जो आहे तो जमीनदार हा सरकार आणि रयत या दोघांच्या मधला एक प्रकारचं काय आहे, तो मध्यस्थ म्हणून त्यांनी भूमिका बजावल्याचा उल्लेख आपल्याला करता येतो. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही जमीनदारी पद्धत लागू केली त्यावेळी सर्वात महत्त्वाची ती अडचण, विशेषतः शेतकऱ्यांची जी दुरावस्था ही निर्माण झाली, कारण ही जुलमी पद्धत ठरली आणि शेतकऱ्यांचा दर्जा हा घसरून गेला, आणि जमीनदाराची ही नंतरच्या काळामध्ये काय झाली, ही कुळं बनली गेली. जमीनदारांची जास्तीत जास्त महसूल मिळवण्यासाठी हे शेतकऱ्यांचं काय केलं, त्यांनी शोषण करण्याची भूमिका घेतली गेली. त्याच्यामध्येही त्यांनी हेस्टिंगच्या काळामध्ये जर बघितलं गेलं तर जमीनदारांनी निश्चित केलेल्या तारखेच्या सूर्यास्तापूर्वी महसूल जर तिजोरीत नाही जमा केला तर त्याची जमीन ही जप्त केली जायची, किंवा त्याची जमीन ही काय केली जायची, लिलावात काढली जायची. यामुळे जमीनदार हे अधिक काय झाले होते, कठोर बनले होते. हे एक वेगळे पण आपल्याला सांगता येईल. आता जमीनदाराचा हक्क आणि वाटा हा किती टक्के होता, तर सरकारी तिजोरीमध्ये एकूण महसुलाच्या किती टक्के, तर 89% महसूल हा सरकारमध्ये जमा व्हायचा, आणि जमीनदाराला एकूण जमिनीच्या महसुलापैकी किती टक्के, तर 11% महसूल हा कोणाला असायचा, जो कलेक्ट करून जो देतोय तो म्हणजे जमीनदार, त्याला 11% एकूण महसुलाचा असायचा. आणि कायमस्वरूपी रक्कम कधीही बदलली जाणार नव्हती. एकदा महसूल ठरला, दुष्काळ असो, ओला दुष्काळ असो, कोरडा असो, जे काही असेल, पण एकदा महसूल निश्चित केला तर तो ते मात्र वसूल करत होते. हे एक वेगळे पण आपल्याला सांगता येईल. कायमधारा पद्धतीचे फायदे काय झाले, तर लक्षात ठेवा, कायमधारा पद्धतीमुळे काय झालं, सरकारचं उत्पन्न दरवर्षी हे काय झालं, निश्चित झालं. हा एक पहिला फायदा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरा सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा की जमीनदार वर्ग ब्रिटिशांचा एक विश्वासू समर्थक बनला, हा एक महत्त्वाचा भाग सांगता येईल. आणि प्रशासकीय कामाचा बोजा हा त्यातून काय झाला, कमी झाला, आणि काही भागात शेतीच्या सुधारणेला वाव मिळाला. हे एक आपल्याला त्याचे फायदे म्हणून सांगता येईल. त्याचबरोबर तसे दोष कोणकोणते होते, तर लक्षात ठेवा, कायम या जमीन दर महसुलीचा दर हा म्हणजे जमीन महसूल जो आहे त्याचा दर हा काय होता, अधिक होता. शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठीची कोणतीही तरतूद नव्हती. म्हणजे जर एखाद्या वेळी ओला दुष्काळ असेल किंवा कोरडा दुष्काळ असेल, त्यावेळी शेतकऱ्याला मदत करणं किंवा तो सारा माफ करणं अशी भूमिकाही त्याच्यामध्ये नव्हती. जमीन विकण्याची पद्धत सुरू झाल्यानं, म्हणजे पूर्वीच्या काळी जमीन ही क्रय वस्तू नव्हती, म्हणजे ती विकली जात नव्हती. म्हणजे हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, जे की ब्रिटिशांनी त्याला क्रय वस्तूमध्ये बदलण्याची भूमिका ही घेतली गेली. त्यामुळे ही ग्रामीण अर्थव्यवस्था ही काय झाली, कोलमडली गेली, आणि सरकारला भविष्यातील वाढीव उत्पन्नाला देखील मुकावं लागलं. म्हणजे ज्यावेळी 1793ला जो जमीन महसूल लागू केला, ते नंतरच्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ करता आली नाही. हे एक वेगळं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे
रयतवारी महसूल पद्धतीच्या संदर्भाबद्दलचं. तर लक्षात ठेवा, रयतवारी महसूल पद्धतीच्या संदर्भाबद्दल दोन व्यक्तीच्या नावामुळे ओळखले जाते. एक म्हणजे थॉमस मनरो आणि दुसरं आहे कॅप्टन रीड. यांनी कायमधारा पद्धतीमधले दोष हे लक्षात घेतले आणि त्यानुसार त्यांना एक असं लक्षात आलं की सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये असणारा जो मध्यस्थ म्हणून जो होता तो म्हणजे जमीनदार, याला वेगळं करूया. म्हणून डायरेक्ट काय केलं त्यांनी, सरकार आणि शेतकरी यांचे डायरेक्टली थेट संबंध ही भूमिकाही त्यांनी त्याच्यामध्ये घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचा खास आग्रह असतो, ही ऑफर वाढवलेली आहे. कंबाईन पूर्व परीक्षा 2026 गट ब आणि क साठी दिशा बॅच 2.0 ही बॅच आपण सुरू केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम घेतला जाईल. अद्ययावत नोट्स, तज्ज्ञ प्रशिक्षक वर्ग आणि मोफत टेस्ट आहे. विशेषतः ही 25 एप्रिलपर्यंत ही ऑफर लागू आहे. विशेषतः ही मूळ फीस त्याची 3000 रुपये आहे, परंतु विद्यार्थ्यांचा आग्रह असतो ही 499 रुपयाला ही बॅच अवेलेबल आहे. डायरेक्शन अकॅडमीचं जे ॲप आहे तर त्या ॲपवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून ते बॅच खरेदी करू शकता. नेक्स्ट आहे, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ हा कोणत्या काळात झाला? हा संयुक्त गट 2019ला विचारला गेला. तर लक्षात ठेवा की रयतवारी ही जी आहे तर ती मद्रास आणि मुंबई प्रांतांमध्ये लागू केली गेली होती. हे एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल. आता लक्षात ठेवा की रयतवारी पद्धत ही प्रामुख्याने कुठे होती? मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये. परंतु मद्रास प्रांतामध्ये पहिल्यांदा कोणत्या ठिकाणी लागू झाली होती? तर बारामहल प्रांतामध्ये 1792च्या काळामध्ये ही पद्धत ही लागू केली होती. ही आपल्याला उल्लेख करता येईल. यामध्ये मध्यस्थ जो आहे तो म्हणजे कोण होता? जमीनदार होता. आणि हा मध्यस्थ जमीनदार जो कुठला कायमधारा पद्धतीमध्ये जो जमीनदार होता तर तो हटवला गेला. सरकार आणि जनता यांचे डायरेक्टली थेट संबंध ठेवण्याची भूमिका घेतली गेली आणि त्या काळामधल्या मुंबई प्रांतामध्ये लॉर्ड हार्डिंगच्या काळात ही पद्धत ही अवलंबली गेली होती. हे एक वेगळे पण सांगता येईल. आता रयतवारी पद्धतीचं वैशिष्ट्य नेमकं काय होतं? तर लक्षात ठेवा, याचं मोजमाप म्हणजे जमिनीचं शास्त्रीय पद्धतीनं मोजमाप हे रयतवारी पद्धतीमध्ये केलं गेलं. दुसरं, जमिनीची वर्गवारी केली म्हणजे जमिनीच्या सुपीकतेनुसार ही त्याची वर्गवारी केली गेली. आणि तिसरं, पुनराकारणी म्हणजे 20 ते 30 वर्षानंतर महसूल हा काय केला जात होता तर तो बदलला जात होता. हे एक वेगळे पण आपल्याला सांगता येईल. दुसरं सर्वात महत्त्वाचं एक वैशिष्ट्य काय होतं की थेट संबंध सरकार आणि शेतकरी या किंवा रयत यांच्याबरोबरचे डायरेक्ट थेट संबंध होते. आणि सर्वात महत्त्वाचं होतं की याचा उच्च दर म्हणजे महसुलाचा दर हा खूप अधिक होता. जवळजवळ 50% हा महसूल काय केला जात होता? शेतकऱ्यांकडून वसूल केला जात होता. हे एक आपल्याला सांगता येईल. आता रयतवारी पद्धतीचे नेमके फायदे काय होते? तर लक्षात ठेवा, मध्यस्थांची साखळी ही आता काय झाली होती? संपली होती. म्हणजे जे कायमधारा पद्धतीमध्ये जो मध्यस्थ होता तर तो आता इथं संपलाय. त्यामुळे सरकारचा नफा हा वाढला. दुसरं, शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा मालकी हक्क मिळाला आणि पडीक जमीन ही लागवडीखाली आणण्यासाठीचं एक प्रोत्साहन ह्या रयतवारी पद्धतीमध्ये मिळाल्याचा उल्लेख करता येईल. वास्तव समस्या मात्र ती वेगळी होती. ती म्हणजे काय? जरी मध्यस्थ नसले तरी सरकार मात्र स्वतः सर्वात मोठा जमीनदार बनले. ही एक वास्तविकता होती. दुसरं, महसुलाचे दर हे 50 ते 55%. पीक आलं तरी आणि नाही आलं तरी महसूल हा मात्र काय करावा लागायचा? भरावा लागायचा. याच्यामध्ये सूट ही त्यांनी दिली नव्हती. आता नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे? तर लक्षात ठेवा, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्व दिसत नाहीत. तर लक्षात ठेवा, ती व्यापारवादाची तत्व ही दिसत होती. म्हणजे हेही चुकीचं आहे. त्याच्यानंतर 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. मद्रासची दिवाणी मिळाली का 1765ला? तर ती कशाची दिवाणी मिळाली होती? तर ती बंगालची दिवाणी ही मिळालेली होती. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली होती. लक्षात ठेवा, मुंबई प्रांतामध्ये काय होती? रयतवारी ही पद्धत लागू केलेली होती. त्यामुळं ही कायमधारा पद्धत ही मुंबई प्रांतामध्ये लागू केलेली नव्हती, तर ही कॉर्नवालिसनं बंगाल प्रांतामध्ये लागू केली होती. पिंगलेची पुणे जिल्ह्यात
सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक केली होती. तर हे चौथं वाक्य हे मात्र काय होते बरोबर आहे. म्हणजे हे 3 वाक्य चूक आहेत आणि हे चौथं हे बरोबर आहे. आता लक्षात ठेवा यामध्ये 1765 मध्ये मद्रासची नाही तर ती कशाची दिवाणी मिळाली, बंगालची दिवाणी मिळाली. कॉर्नवालिसनं मुंबईत नाही तर बंगाल प्रांतामध्ये काय केलं होतं, कायमधारा लागू केली होती. रॉबर्ट किथपिंगल ह्याची 1823 मध्ये पुण्यामध्ये असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली. हे पूर्णतः मात्र काय सत्य आहे. आता लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील महसूल सुधारणा आणि पिंगले आणि विगट यांचं जे योगदान आहे तर त्याविषयीची माहिती आपण पाहू. आता लक्षात ठेवा रॉबर्ट किथ पिंगले हा 1823 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून त्याची नेमणूक झालेली होती. त्यांनी कोणकोणत्या भागामध्ये महसूल पद्धतीचा प्रयोग केला होता तर लक्षात ठेवा इंदापूर, जुन्नर आणि खेड या भागांमध्ये जमीन महसूल पद्धतीचा हा प्रयत्न त्यांनी केला होता, परंतु तो काय झाला होता, अपयशी ठरला होता. आपल्या अभ्यासाच्या सोयीसाठी मात्र लक्षात ठेवा की हा पुणे जिल्ह्यामध्ये असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून 1823 मध्ये तो नियुक्त झाला होता. हे एक मात्र लक्षात ठेवा. त्याची योजना ही काय झाली होती, असफल ठरली होती. हे एक वेगळे पण आपल्याला सांगता येईल. पिंगलेच्या प्रयोगाची अपयश होण्यापाठीमागचं मूळ कारण काय तर जमिनीचं उत्पन्न मोजण्याची पद्धत ही दोषपूर्ण होती. म्हणजे भ्रष्ट कनिष्ठ कर्मचारी, अवास्तव शेतकरी, सारा आकारणी, दुष्काळ आणि आर्थिक मंदी ही त्या काळामध्ये आली. त्यामुळे त्याची जी योजना आहे तर ती असफल राहिली. कॅप्टन विगेट याच्या सर्वेक्षणाच्या संदर्भाबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा की पिंगलच्या अपयशानंतर काय झालं, 1835 मध्ये लेफ्टनंट विंगेट आणि भूमी सर्वेक्षणाचे अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांच्या काळामध्ये शास्त्रीय पद्धतीनं जमिनीच्या उत्पन्नाच्या क्षमतेनुसार हा कर ठरवण्यात आला. दुसरं, करार किती वर्षाचा आहे, 30 वर्षाचा करार ठेवला. स्थिरता देण्यासाठीचे दीर्घकालीन करार हातामध्ये केला. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की कमी दर, सुरुवातीच्या काळामध्ये कमी दर हा त्यांनी ठेवण्यात आलेला होता. आता लेफ्टनंट विंगेट यांनी 1835ला म्हणजे जसं की आता उल्लेख केला की पिंगलेच्या अपयशानंतर लेफ्टनंट विंगेट आणि गोल्ड स्मिथ यांनी हे नवीन सर्वेक्षण पद्धत मांडली आणि महसूल दर पिंगले यांच्या पद्धतीपेक्षा काय केला होता, कमी ठेवलेला होता. आता महसूल पद्धतीच्या उत्क्रांतीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा 1765ला दिवाणी हक्क या आर्थिक सत्तेची ही काय झाली होती, सुरुवात झाली होती. 1793ला कायमधारा ही जमीनदार वर्गाची निर्मिती. 1820च्या दरम्यान ही रयतवारी ही डायरेक्ट शेतकऱ्यांशी थेट व्यवहार करू शकत होते. 1835च्या काळामध्ये विगेटने काय केलं होतं, सर्वेक्षण शास्त्रीय भूसुधारणा करण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला होता. आता लक्षात ठेवा की कायमधारा पद्धतीचा भौगोलिक विस्ताराच्या संदर्भाबद्दल लक्षात ठेवा बंगाल, बिहार, ओरिसा आणि उत्तर कर्नाटक. रयतवारीमध्ये मद्रास प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि आसाम. महालवारीमध्ये वायव्य प्रांत, मध्य प्रांत आणि पंजाब या भागांमध्ये हे पसरलेली होती. हा एक उल्लेख सांगता येईल. आता लक्षात ठेवा की कायमधारा, रयतवारी आणि महालवारी यांच्या संदर्भामध्ये करार कोणाबरोबर झाला होता तर कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदाराबरोबर करार झालाय. रयतवारी पद्धतीमध्ये म्हणजे जमीनदारामध्ये काय म्हणजे सरकार आणि दुसरं काय होतं रयत यांचा मध्यस्थ हा जमीनदार होता. म्हणजे करार कोणाबरोबर झालाय, जमीनदाराबरोबर झालाय. इथं काय झालं होतं, सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये हे करार झालेला होता. आणि महालवारी पद्धतीमध्ये काय होतं, गावाचा जो असणारा मुखिया आहे त्याच्याबरोबर हा करार झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. दुसरं होतं महसुलाचं स्वरूप काय होतं तर कायमधारा पद्धतीमध्ये महसुलाचं स्वरूप हे काय होतं, कायमस्वरूप होतं. एकदा महसूल निश्चित केला की पुन्हा तो वाढवता आला नाही. रयतवारीमध्ये मात्र काय होतं, ते बदलणारं होतं आणि महालवारीमध्ये देखील काय होणार होतं तर ते बदलणारं आहे. आता हे याच्या वैशिष्ट्यासंदर्भात मुख्य प्रांत कोणते आहेत तर बंगाल, बिहार आणि ओरिसा. याच्यामध्ये कायमधारा पद्धतीमध्ये रयतवारीमध्ये मद्रास, मुंबई आणि आसाम. महालवारीमध्ये पंजाब, संयुक्त प्रांत या भागांमध्ये आपल्याला लागू झाल्याचा उल्लेख करता येईल. आता ह्या जमीन महसूल पद्धतीचे जे प्रवर्तक आहे म्हणजे आता लक्षात ठेवा जसं आपण आता पाहिलं की क्षेत्र कोणतं आहे, मालकी कोणाची आहे, फक्त याची पद्धत आणि प्रवर्तक कोण होते. कायमधाराचा प्रवर्तक कोण आहे, लॉर्ड कॉर्नवालिस. पण याच्यामध्ये जॉन शोर जो आहे, जॉन शोर
हा जॉन शोअरनी पहिल्यांदा ही जमीन कायमधारा जमीन महसूल इस्तमरारी पद्धत ज्याला आपण म्हणतोय, तर ती पहिल्यांदा फक्त 10 वर्षासाठी म्हणून त्यांनी सूचना केली होती. ती नंतरच्या काळामध्ये 30 वर्षासाठी म्हणून लागू केली होती. हा एक आपल्याला उल्लेख करता येईल. रयतवारी पद्धतीमध्ये थॉमस मनरो आणि कर्नल कॅप्टन रीड म्हणजे यांचा उल्लेख आपल्याला रयतवारीबद्दल करता येईल. महालवारीच्या संदर्भाबद्दल होल्ट मॅकेंजी यांची ही भूमिका राहिली. कायमधारामध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा, रयतवारीमध्ये मद्रास आणि मुंबई, महालवारीमध्ये उत्तर भारत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता शेतीच्या व्यापारीकरणाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा, रयतवारी असो की जमीनदारी असो की महालवारी असो, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की महसूल हा काय केला जात होता, रोखीने म्हणजे कॅशनी भरावा लागायचा. म्हणजे आता लक्षात ठेवा की आताही सध्याही तुम्ही जर ऑब्झर्व केलं की या मराठवाड्या भागांमध्ये जर सोयाबीनचं पीक जर विक्रीला आलं म्हणजे उत्पन्न निघायला लागलं तर भाव हे पडतात. आणि जसजसं पुन्हा समजा उत्पन्न शेतकऱ्याकडून ज्यावेळेस बाजारामध्ये जातं त्यावेळेस भाव पडतात आणि ज्यावेळेस मग काही दिवसानंतर मात्र त्याचे भाव वाढतात. तसं त्या काळामध्ये हे लोकांना कॅशनी भरावं लागायचं असल्यामुळं शेतकऱ्यांना नगदी पिकं घ्यायला भाग पडावं लागलं. त्यामध्ये कापूस, नीळ, ऊस आणि अफूचंही पीक घ्यावं लागलं. त्यामुळं अन्नधान्याची टंचाई ही त्या काळामध्ये निर्माण झाल्याचा उल्लेख करता येईल. सामाजिक आणि आर्थिक परिणामाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर जमिनीचं व्यापारीकरण, जमीन ही विकण्याची म्हणजे क्रय वस्तू ही जमीन बनल्याचा उल्लेख करता येईल. सरकारी पाशाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की महसूल भरण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं, सावकाराकडून कर्ज घेतलं. ग्रामीण गरिबीमध्ये जर बघितलं की भारतातील संपन्न खेडी या क्रय वस्तूमुळं किंवा नगदी पिकामुळं काय झालं, ती म्हणजे मागे राहिली. दुष्काळ आणि उपासमारीच्या संदर्भात जर बघितलं गेलं तर नगदी पिकावर भर दिल्यानं अन्नधान्याचा तुटवडा हा निर्माण झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. महसुलाच्या विनियोगाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर गोळा केलेला महसूल हा भारतात खर्च होण्याऐवजी ते कुठे गेला, ब्रिटनमध्ये पाठवला गेला. यालाच दादाबाई नौरोजींनी संपत्तीचं वहन, ड्रेन ऑफ वेल्थ असं म्हटलं गेलंय. म्हणजे दादाबाई नौरोजींनी जे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जो मांडलाय तर त्या संदर्भाबद्दल त्यांनी जे पुरावे दिले गेले तर ते पुरावे नेमके काय होते, भारतामधल्या जी असणारे समुद्र किनाऱ्यावर असणारी जी बंदरं आहेत त्या बंदरामधल्या मूळ नोंदी हा त्यांनी घेतल्या. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतामधून निर्यात होणारा माल किती आहे आणि आयात होणारा माल किती आहे. त्या तुलनेमध्ये त्यांनी हे ऑब्झर्व केलं की भारतातून माल हा निर्यात अधिक होतोय, आयात कमी होतोय. आणि ज्या देशाची निर्यात अधिक आहे आणि आयात कमी आहे त्यामध्ये निर्यात ज्यांची जास्त आहे त्याला अधिक फायदा व्हायला पाहिजे होता, पण भारतामध्ये मात्र याच्या उलट होतंय. तिथं शोषण मात्र ह्या ब्रिटिशांनी केलं. ही भूमिका ही दादाबाई नौरोजींनी त्या काळामध्ये मांडल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणून एक लक्षात ठेवा की ब्रिटिशांच्या महसूल पद्धतीचा मूळ उद्देश ह्या एकूण जर कन्क्लुजन आपण काढलं तर भारतीय शेतीचा विकास नाही तर जास्तीत जास्त नफा मिळवणं हा होता. त्यामुळं भारताचा पारंपरिक ग्रामीण ढाचा हा त्यातून काय झाला होता, उद्ध्वस्त झाला होता. हे एक वेगळे पण सांगता येईल. नेक्स्ट आहे म्हणजे आता हे जोड्याला हा प्रश्न आलेला होता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे जेम्स स्टीफन्सन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. कायमधारा पद्धती कुणाची आहे तर ती लॉर्ड कॉर्नवॉलिसची आहे. महालवारी पद्धत जी आहे तर ती कुणाची आहे, तर ही महालवारी पद्धत ही लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये आपल्याला लागू झालेली दिसते. आणि रयतवारी पद्धत ही काय, थॉमस मनरो याच्या काळामध्ये. म्हणून हे एक बरोबर आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे ब्रिटिशांनी भारतात त्यांच्या सोयीनुसार महसूल पद्धती ह्या लागू केल्या गेल्या होत्या. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्यामध्ये जेम्स स्टीफन्सनचा उल्लेख करता येईल. कायमधारा पद्धतीमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस, महालवारीमध्ये विल्यम बेंटिंग आणि त्याला मदत ही कोणी केली होती विल्यम बेंटिंगच्या त्या काळामध्ये तर ते होल्ट मॅकेंजी यांनी केली होती. आणि रयतवारीमध्ये थॉमस मनरो यांचा उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये कायमधाराच्या संदर्भाबद्दल आपण माहिती याच्या अगोदरही पाहिली. ते म्हणजे काय, लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये जॉन शोअर याच्या मदतीनं ही पद्धत ही सुरू केली होती. जमिनीचा मालक हा कोण होता तर तो जमीनदार होता. एकूण महसुलाच्या 89% हा महसूल कुठे जमा करायचा आहे तर तो सरकारला जमा करायचा आहे. आणि उरलेला 11% महसूल हा कुणाला आहे तर तो जमीनदाराला आहे. याचं क्षेत्र काय होतं, म्हणजे एकूण भारताच्या एकूण भूभागाच्या ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या एकूण भूभागाच्या किती टक्के, 19% भूभागामध्ये ही पद्धत ही लागू होती.
हे एक वेगळे पण सांगता येईल. आता या भौगोलिक व्याप्तीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं की बंगाल, बिहार, ओरिसा, वाराणसी, मद्रासचे उत्तरी जिल्हे यामध्ये हे महसूल कायमस्वरूपी हा निश्चित केला होता, म्हणून याला कायमधारा असं म्हटलं जातं. आता रयतवारी पद्धतीच्या संदर्भाबद्दल त्याची मुख्य वैशिष्ट्य नीटपणाने लक्षात ठेवा. ते म्हणजे काय की लागू करणारा कोण होता? थॉमस मनरो आणि अलेक्झांडर रीड, म्हणून हे दोघांचा उल्लेख आपल्याला रयतवारीच्या संदर्भाबद्दल येतो, पण जास्त अधिक उल्लेख हा थॉमस मनरो याचा उल्लेख आपल्याला येतो. जमिनीचा मालक कोण आहे? तर जमिनीचा मालक हा शेतकरी किंवा रयत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महसुलाच्या संदर्भाबद्दल शेतकरी हा थेट सरकारकडे तो महसूल हा जमा करत होता. क्षेत्र जे आहे म्हणजे या 3 भूभाग ह्याच्यामध्ये जमीन महसूल प्रकारामध्ये जर बघितलं गेलं तर रयतवारी एकूण भूभागाच्या किती टक्के आहे? 51% भूभागामध्ये आहे, म्हणजे सर्वात अधिक मोठी व्याप्ती ही रयतवारी पद्धतीची आहे. आता रयतवारीच्या समर्थकांमध्ये व्याप्ती आणि समर्थकांमध्ये जर बघितलं गेलं तर क्षेत्र किती आहे? मुंबई प्रांत, मद्रास प्रांत, आसाम आणि ब्रह्मा या भागांमध्ये आपल्याला रयतवारी दिसते. समर्थकाच्या संदर्भाबद्दल जे विचारवंत आहेत त्यामध्ये जेरमी बेंथम, जेम्स मिल, थॉमस मनरो, डेव्हिड रिकार्डो यांचे हे समर्थक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याचं एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय होतं की जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करून महसूल दर हा काय केला जात होता? तो ठरवला जात होता. हे एक आपल्याला सांगता येईल. आणि महालवारी पद्धतीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर हे लागू करणारा कोण होता? होल्ट मॅकेंजी आणि मार्टिन्स बर्ड यांच्या काळामध्ये, पण हा जास्त अधिक हा महालवारीच्या संदर्भाबद्दल होल्ट मॅकेंजी हा ओळखला जातो. मार्टिन बर्ड्स त्या पण आहे, पण हा तुम्हाला लक्षात ठेवा की मार्टिन बर्ड्स पण यामध्ये आहे. महाल म्हणजे काय? तर महाल म्हणजे एक विशिष्ट भूभाग आणि त्या पूर्ण गावांनी एकत्रित मिळून तो महसूल जमा करायचा आहे, म्हणून जमिनीचा मालक हा गाव किंवा ग्राम समुदाय म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महसूल जमा करणारा कोण आहे? ग्राममुखिया म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आणि एकूण भूभागाच्या किती टक्के? ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणाऱ्या एकूण भूभागाच्या 30% भूभागावर ही पद्धत लागू होती. महसूल पद्धती तुलनात्मक तक्ता जर बघितला गेला तर ही सुरुवात कधी झाली होती? आता समजा कायमधारा पद्धत आहे तर ही कधी आहे? 1793 ती कोणाच्या काळामध्ये झाली होती? लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या किती टक्के भूभागावर होती? तर 19% भूभागावर होती. याचा मुख्य मध्यस्थ कोण होता? तर तो जमीनदार होता. रयतवारी ही कधी लागू केली होती? तर 1820 मध्ये कोण लागू करणारा होता? प्रणेता कोण होता? तर तो थॉमस मनरो. एकूण भूभागाच्या किती टक्के? 51% भूभागावर. याचा जो मूळ मालक आहे तर तो रयत शेतकरी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महालवारी जी आहे तर ती 1822च्या काळामध्ये होल्ट मॅकेंजी हा त्याचा प्रणेता आणि एकूण भूभागाच्या किती टक्के? 30%. हा जो महसूल जो जमा करणार आहे तर तो एकूण गाव किंवा गावाचा मुखिया म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव कंबाईन पूर्व परीक्षा 2026 गट ब आणि क ही दिशा बॅच 2.0 जी बॅच आहे तर ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम हा घेतला जाईल. अद्ययावत नोट्स, तज्ज्ञ शिक्षक आणि मोफत टेस्ट. आणि हे 499 रुपयाला तुम्ही डायरेक्शन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता. आता लक्षात ठेवा की ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला? तर ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी जमीनदारी आणि रयतवारी या पद्धतीचा लागू केला. आता लक्षात ठेवा हे जे अदर ऑप्शन आहे तर ते काय होतं? जमीनदारी आहे पण वतनदारी नव्हती. पुन्हा ही वतनदारी म्हणजे रयतवारी होती पण वतनदारी नव्हती याच्यामध्ये. आता ही रयतवारी होती परंतु जागीरदारी नव्हती, म्हणजे हाय, म्हणून याच्यातलं योग्य उत्तर कोणतं आहे? जमीनदारी आणि रयतवारी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महाराष्ट्रात रयतवारी का लागू केली गेली या संदर्भाबद्दलचा, म्हणजे ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली गेली तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की जमीनदारीला आळा घालण्यासाठी बरोबर आहे, कायमधारा पद्धतीमधलं दोष दूर करण्यासाठी बरोबर होतं. जमिनीची मोजणी ही त्या रयतवारीचा हा एक अनिवार्य पार्ट आहे, म्हणजे जमिनीची मोजणी करणं, म्हणून हे दोन बरोबर आहेत. शेतकऱ्यांचा फायदा करण्यासाठी ब्रिटिशांना शेतकऱ्यांचा फायदा करणं हा उद्देशच नव्हता, त्यांना त्यांचा नफा मिळवणं हा उद्देश आहे, म्हणून हे दोन बरोबर आहेत. 1 आणि 2 हे फक्त बरोबर. आता या संदर्भाबद्दल जर बघितलं की रेकॉर्डचा खंड सिद्धांताच्या संदर्भाबद्दल इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी रेकॉर्डच्या खंड सिद्धांतानुसार करण्यात आलेली होती. म्हणजे काय? रेकॉर्डच्या मते खंड हा
जमिनीच्या नैसर्गिक गुणाबद्दल मिळणारा हा काय मोबदला आहे, ही भूमिका ही त्याची राहिली. आणि महाराष्ट्रातील भूमी सर्वेक्षणाच्या संदर्भाबद्दल जसं आपण याच्या अगोदर माहिती पाहिली, पिंगेलने आहे तर 1824 ते 28च्या काळामध्ये इंदापूरचं पहिलं भूमी सर्वेक्षण केलं. त्यामध्ये महसुलाचा दर हा खूप जास्त ठेवल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान हे झालं होतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं लेफ्टनंट विंगेट हे 1835च्या काळामध्ये भूमी सर्वेक्षण अधीक्षक म्हणून नियुक्ती केली आणि गोल्डस्मिथच्या मदतीनं त्यांनी या दरामध्ये काय केली होती, कपात केली होती. आता लक्षात ठेवा की जे 4 जून म्हणजे 1818च्या दरम्यान जर बघितलं गेलं, मला वाटतं की पेशवाईचा अस्त झाला आणि पेशवाईचा अस्त झाल्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबई प्रांताचा जो असणारा गव्हर्नर तो कोण होता, तर तो माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन होता. हा माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याला कायमधाराई पद्धत लागू करायची नव्हती आणि रयतवारी पद्धत लागू करायची नव्हती. त्याच्यामधले मध्यस्थ म्हणजे जे पूर्वीच्या काळामध्ये जे कायमधारा आणि रयतवारी यांच्यातला एक समन्वय साधण्याचा प्रयत्न म्हणून त्यांनी काय केलं होतं, मौजेवारी ही पद्धत ही अवलंबण्याची भूमिका ही त्यांनी माउंट स्टुअर्ट एल्फिस्टननी घेतली होती. आता महसूल विभागाची सांख्यिकीय विभागणी जर बघितली गेली तर रयतवारी पद्धतीमध्ये एकूण ह्याच्यामध्ये जर बघितलं गेलं भूभागापैकी तर 51% भूभागावर होती. त्याच्यानंतर महालवारी हे 30% भूभागावर आणि कायमधारा 19% भूभागावर. यावरून असं दिसतं की ब्रिटिशांची रयतवारी पद्धत ही काय झाली होती, अधिक सुरक्षित आणि फायदेशीर होती. इतर जमीन महसूल पद्धतीमध्ये एक भाग लक्षात ठेवा की मौजेवारी पद्धत जी आहे म्हणजे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी जी सुरू केली ती प्रामुख्याने कुठं होती, महाराष्ट्रामध्ये होती. लिलावानी बोली पद्धत म्हणजे 23 जून 1757ला प्लासीचं युद्ध झालं. नंतरच्या काळामध्ये जो रॉबर्ट क्लाइव्ह आहे तो गेला आणि त्यानंतर वॉरन हेस्टिंग ज्यावेळेस आला त्यावेळेस सर्वात जास्त बोली लावणाऱ्यांना काय केला जात होता, महसुला गोळा करण्याचा अधिकार दिला जातो. पहिल्यांदा 1 वर्षासाठी होतं, नंतरच्या काळामध्ये तो 5 वर्षासाठी म्हणून होती. ज्याला जो जास्त बोली लावेल त्याला ती जमीन महसूल गोळा करण्याची ही बोली पद्धत ही त्या काळामध्ये होती. आता महसूल पद्धतीच्या कालक्रमाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं 1793ला कायमधारा पद्धत ही कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये, 1820 मध्ये रयतवारी पद्धत ही थॉमस मुनरोच्या काळामध्ये, 1822 महालवारी पद्धत होल्ट मॅकन्जी आहे, 1835ला विगेटनं सर्वेक्षण केलं तर ते मुंबई प्रांतांमध्ये म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. महसुलाच्या आर्थिक परिणाम नेमके काय झालं तर शेतकऱ्याचं शोषण झालं. आवाजवीकरणामुळे शेतकरी काय झाले, कर्जबाजारी बनले. सावकारी म्हणजे आता महसूल जर वेळेवर भरू नाही शकले तर ते अर्थातच पैसे किंवा कर्ज काढण्यासाठी कोणाकडे गेले, सावकाराकडे गेले आणि जमिनी ह्या घाण ठेवल्या. जमिनीचं व्यापारीकरण केलं. जमिनीची ही आता काय झाली, खरेदी विक्री व्हायला लागली, क्रय वस्तू ही बनली गेली. त्यामुळे जुनी ग्रामीण अर्थव्यवस्था काय झाली, कोलमडली गेली. महसूल वसुलीमुळं कठोर असल्यामुळं दुष्काळामध्ये सूटही मिळत नव्हती. तर नेक्स्ट आहे एल्फिस्टननी कॉर्नवॉलिस व मुनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली तर अर्थातच कोणती आहे, मौजेवारी पद्धत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की कायमधारा ही पद्धत ही अन्यायकारक वाटली कोणाला, माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन याला. जमीनदाराच्या मनावर अवलंबून असल्यामुळं रयतवारी ही पद्धत त्याला पूर्णपणे त्यालाही आवडली नाही, कोणाला, एल्फिस्टनला. आणि महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रामध्ये जमीनदार वर्गाची देशमुख आणि पाटील ही जी जुनी परंपरा आहे त्याला पूर्णपणे ती काय करायची होती, नष्ट करायची नव्हती. यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, ही मौजेवारी पद्धत ही लागू केली होती. आता मौजेवारीचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे तर महसूल वसुलीसाठी गावामधलं मुख्य एकक एक युनिट मानलं गेलं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, पाटील आणि कुलकर्ण्याच्या पारंपरिक भूमिकेला काय केलं, त्यांनी महत्त्व दिलं. आणि लवचिक सारा म्हणजे या अर्थाने शेतकऱ्याची परिस्थिती सुधारली तर सारा वाढवण्याची सोय ही त्याच्यामध्ये ह्या मौजेवारी पद्धतीमध्ये ठेवण्यात आली. आता कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले, अर्थातच ते कोणत्या, रयतवारी पद्धतीमध्ये जमीन मालक बनले. कायमधारामध्ये जमीनदार हा मध्यस्थ होता. त्याच्यानंतर हे मिरासदारी याच्यामध्ये तो मुख्यतः तो मालक नव्हता तर तो रयतवारीमध्येच होता, हे आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे लक्षात ठेवा की रयतवारीमध्ये शासन आणि शेतकरी यांचा डायरेक्ट संबंध येत होता. सुरुवातीला 1820 मध्ये थॉमस मुनरोनी मद्रास प्रांतामध्ये लागू केली. भारताच्या एकूण किती टक्के, 51% भूभागावर लागू केली. आणि कायमधारा पद्धतीले दोष दूर करणं आणि जमीनदारी पद्धतीला आळा घालणं हा मूळ उद्देश हा त्यातून दिसतो. रयतवारीच्या निर्मात्यामध्ये जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा 1792 मध्ये बारामहल प्रांतामध्ये पहिल्यांदा ही पद्धत प्रायोगिक तत्वावर ही
लागू केली गेली होती. 1820 मध्ये मद्रास प्रांतामध्ये ही अधिकृत सुरू झाली आणि विस्तार हा त्याचा कुठं झाला, आसाम, मुंबई, मद्रास या प्रांतामध्ये ही अधिक पसरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. रयतवारीचा प्रभाव हा एकूण भूभागाच्या 51%, जसा आता आपण उल्लेख बऱ्याच वेळा केला की तो म्हणजे कायम झाला 19% आणि महालवारी 30%. या पद्धतीनं एक प्रकारे जमीनदारीचं अस्तित्व संपवण्याची भूमिका घेतली गेली. 1929 ला मुंबई प्रांतामध्ये या पद्धतीचा सुरुवात झाली. लॉर्ड हार्डिंगच्या काळामध्ये ही पद्धत महाराष्ट्रामध्ये सर्वत्र लागू केली आणि पहिला प्रयोग हा इंदापूरमधल्या ब्रिटिशांनी केला. 1840 पर्यंत नाशिक, अहमदनगर, ठाणे, खानदेश आणि सातारा या ठिकाणी राबवली गेली. आता सगळ्यात महत्त्वाचं, साताऱ्यामध्ये रयतवारी पद्धत ही कोणाच्या नेतृत्वाखाली, ग्रँड डफ हा तिथं पॉलिटिकल एजंट म्हणून त्या काळामध्ये तिथं होता, तर त्याच्या नेतृत्वाखाली साताऱ्यामध्ये ही रयतवारी लागू केल्याचा उल्लेख करता येईल. आता रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी हाच खरा जमिनीचा मालक बनला. त्याला खालील कोणते अधिकार मिळाले तर लक्षात ठेवा. जमीन स्वतः कसू शकत होता, जमीन विकू शकत होता, दान देऊ शकत होता, घाण ठेवू शकत होता आणि जमीन दुसऱ्याला मोबदला देऊन तो कसूही शकत होता. म्हणजे हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. रयतवारी पद्धतीच्या गुणदोषाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर याच्या अगोदर गुण बघितले गेले तर शेतकरी आणि सरकारमध्ये सरळ संबंध असल्यामुळं शोषण हे कमी झालं. दुष्काळात सारा माफ करण्याची काही अंश सोय होती. शेतकरी स्वतः मालक असल्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी ते काय करत होते, प्रयत्न करत होते. तोटे काय होते तर सरकारी अधिकारी इच्छेनुसार सारा हे वसूल करून पिळवणूक करायचे. वसुलीसाठी स्वतंत्र विभाग असल्यामुळं सरकारवर खर्च वाढला आणि खेड्यातील सामाजिक आर्थिक ऐक्य हे त्यातून काय झालं, नष्ट झालं. हे एक आपल्याला सांगता येईल. आता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी रयतवारी पद्धतीची प्रशंसा केली होती. ती प्रशंसा करत असताना त्यांना असं वाटलं की शेतकऱ्यांच्या हातात जमिनीची मालकी राहते आणि सरकारशी थेट संवाद साधता येतो. यासाठी म्हणून याची प्रशंसा ही रानडेंनी केली होती. शेतकरी आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा डॅश डॅश महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध होता. तर कोणत्या, रयतवारी पद्धतीमध्ये प्रत्यक्ष संबंध होता. कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्याकडून जमीन महसूल हा वसूल करत असे तर ते कोणत्या, रयतवारी पद्धतीमध्ये महसूल वसूल करत होता. आता लक्षात ठेवा, उत्तर भारतामधले जो जनक आहे मार्टिन बर्ड यांनी जमीन बंदोबस्ताचा जनक असं म्हटलं जातं. त्यांनी उत्तर भारतामध्ये हे काय केलं होतं, महालवारी पद्धतीचा पाया रचला, जिथं गाव आणि महाल हा सामूहिकपणे जमीन महसुलीचा कर जमा करण्यासाठी म्हणून एकत्रित यायचा. दख्खनच्या दंग्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 1875च्या काळामध्ये विशेषतः दख्खनचे दंगे झाले. आता तुम्ही एक बघितलं गेलं की बिपिनचंद्राचं जे आधुनिक भारताच्या इतिहासाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दख्खन का दंगा म्हणून दख्खनचा दंगा 1875 असा एक छोटासा भाग एक त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. याच्यामध्ये एक गोष्ट नीटपणे लक्षात ठेवा की हे 1875च्या काळामध्ये घडतंय आणि हे 1875च्या काळामध्ये घडल्यानंतर 1857ला झालेलं जे बंड आहे तर त्या बंडांमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलंय. परंतु 1875 मध्ये दख्खनच्या दंग्यामध्ये ते जे बंड करणारे लोक आहेत तर ते असं म्हणत आहेत की आम्हाला हमें राणी की रयत बनना आहे, म्हणजे आम्हाला डायरेक्ट राणीची रयत बनायचंय. आणि तिथं त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं जे काही शोषण करतंय तर ते शोषण कोण करतंय तर ते सावकार करतात. म्हणजे आम्हाला सावकाराच्या पाशातून डायरेक्टली राणीशी, पण मूळ जर ते कर भरू शकले नाहीत म्हणून ते सावकारांकडे गेलंय. आणि त्यांचं असं म्हणतं की वही किताब जे लिहिलंय आणि त्याच्यामध्ये जे आहे तर ते आमच्या मूळ शोषणाचं कारण आहे, म्हणून त्या सावकारांच्या घरावर हल्ले करण्याची भूमिका ही दख्खनच्या दंग्यामध्ये झाली. ते सरकारच्या विरोधात नसून सावकारांच्या विरोधामध्ये, हे एक वेगळे पण आपल्याला सांगता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की अमेरिकेमध्ये गृहयुद्ध एक 1861 ते 65च्या दरम्यान हे चालू झालं होतं. आणि त्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेमधला जो कापूस आहे तर तो लांब धाग्याचा कापूस आहे आणि भारतामधला जो कापूस आहे तर तो आखूड धाग्याचा कापूस आहे. त्यामुळं तिथला जो आता गृहयुद्धामुळं तिथल्या उत्पादनामध्ये अव्यवस्था निर्माण झाली. त्यामुळं जो आखूड धाग्याचा कापूस आहे तर तो भारतातून मागणी ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये ही वाढली गेली. पण आता युद्ध संपलंय आणि युद्ध संपल्यामुळं ब्रिटिशांनी त्या युद्धाच्या काळामध्ये काय केलं होतं, 66% ते 100% हा टॅक्स वाढवला होता. पण आता ते युद्ध संपलंय, समजा याद युद्ध संपलंय, त्यामुळे आता नंतरच्या काळामध्ये मात्र तो कर मात्र तसाच राहिला. त्यामुळं पुणे आणि सुपे भागामध्ये शेतकऱ्यांनी काय केला, उठाव केला गेला आणि याच्यातूनच ते दख्खनचे दंगे हे उद्भवल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल.
आता लक्षात ठेवा की 1879 मध्ये दख्खन रिलीफ फंड म्हणजे अशी एक भूमिका म्हणून आपल्याला त्यामध्ये सांगता येईल. आता लक्षात ठेवा की निवारण कायदा केला म्हणजे दख्खनच्या दंग्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे लक्ष दिलं. शेतकऱ्यांना सावकारांच्या तावडीतून संरक्षण करण्यासाठी डेक्कन शेतकरी निवारण डेक्कन रिलीफ ऍक्ट हा लागू केला गेला होता. तो 1879 मध्ये आपल्याला एक उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की कायमधाराच्या संदर्भाबद्दल लॉर्ड कॉर्नवालिस जॉन शोअर हा मूळ होता प्रमुख. 1790च्या काळामध्ये ही पहिल्यांदा किती वर्षासाठी 10 वर्षासाठी, नंतरच्या काळामध्ये ती 30 वर्षासाठी म्हणून करण्यात आली. त्याच्यानंतर आहे महसूल पद्धतीच्या इतिहासासंदर्भाबद्दल 1772ला वॉरेन हेस्टिंग यांनी लिलाव पद्धत सुरू केली. 1793ला कायमधारा पद्धत ही कॉर्नवालिसनं सुरू केली. 1820 मध्ये रयतवारी पद्धत ही थॉमस मनरोच्या काळामध्ये होती. 1833च्या काळामध्ये महालवारी ही विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये होल्ट मॅकेंजीच्या नेतृत्वाखाली ही सुरू केल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा कोकणामध्ये असणारी जी खुती पद्धत आहे म्हणजे कोकणात रयतवारी ऐवजी खोती पद्धत होती. म्हणजे कोकणात ही पद्धत राबवली. खोत म्हणजे काय? खोत म्हणजे गावामधला महसूल जमा करणारा जो मध्यस्थ आहे तो खोत होता. तर ही खोती पद्धत ही त्या काळामध्ये होती. दुसरं होतं नागपूरमध्ये वतनदाराऐवजी मालगुजार. मालगुजार म्हणजे काय? तर मालगुजार देखील हे ब्रिटिश काळामध्ये काय करत होते? महसूल गोळा करत होते. म्हणून ही नागपुरामधली मालगुजारी, कोकणमधली खोती पद्धती. त्याच्यानंतर आर.सी. दत्त जे आहेत ज्यांनी ब्रिटिश महसूल पद्धतीमध्ये भारतीय शेतकरी कशा पद्धतीचं कंगाल होत आहे हे सप्रमाण हे त्यांनी मांडलं गेलं. डेव्हिड रेकॉर्ड जो आहे त्यांनी ब्रिटिश अर्थतज्ञ यांनी खड्ड सिद्धांत जो इंदापूर येथील प्रयोगामध्ये त्यांनी काय केला होता तो वापरला गेला होता. यानुसार सुपीक जमिनीवर जास्त सारा आणि कमी सुपीक जमिनीवर काय कमी सारा अशी विभागणी या खंड सिद्धांतानुसार त्यांनी केलेली होती. ब्रिटिशांनी केलेले बदल जर बघितलं गेलं की जमिनीची मोजणी केली, शास्त्रीय पद्धतीने जमिनीची मोजणी करून काय केला महसूल हा निश्चित केला. रोखीने भरणा म्हणजे महसूल वस्तूऐवजी कॅश स्वरूपामध्ये ही भरण्याची भूमिका घेतली गेली. वेळेत सारा न भरणाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या काय केल्या त्यांनी ताब्यात घेतल्याचा उल्लेख करता येईल. महसूल पद्धतीमध्ये जर लक्षात ठेवा कायमधारा, कॉर्नवालिस, रयतवारी, थॉमस मनरो, महालवारी, मार्टिन बर्ड, मौजेवारी, एल्फिस्टन ही कायमधारा पद्धत ही बंगाल, बिहार, रयतवारी ही मद्रास, मुंबई, महालवारी ही उत्तर भारत आणि मौजेवारी ही मुंबई प्रांतामध्ये हा एक भूमिका म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.